नागपूर ते गोवा जोडणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड प्रकल्पांपैकी एक शक्तिपीठ महामार्ग आता 2026च्या सुधारित आराखड्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे। विशेष म्हणजे या नवीन अलाइनमेंटमध्ये हिंगोली जिल्ह्यातील मार्गातही बदल करण्यात आले आहेत। मग प्रश्न असा आहे, हिंगोली जिल्ह्यातून हा महामार्ग नेमका कुठून जाणार? आज आपण पाहणार आहोत सरकारच्या अधिकृत माहितीवर आधारित सत्य अपडेट। महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2026 मध्ये शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर केला आहे। या नवीन आराखड्यानुसार महामार्गाची लांबी सुमारे 856 किलोमीटर करण्यात आली आहे। हा महामार्ग 13 जिल्ह्यांमधून जाणार आहे, एकूण 40 तालुक्यांना जोडणार आहे आणि 21 धार्मिक स्थळांना कनेक्टिव्हिटी देणार आहे। सुधारित अलाइनमेंटमध्ये हिंगोली जिल्ह्याचा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे। सरकारच्या मंजूर आराखड्यानुसार हा महामार्ग पुढील जिल्ह्यांमधून जाणार आहे: वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणे निश्चित झाले आहे। महत्त्वाची अपडेट म्हणजे 2026 मध्ये सरकारने केलेल्या सुधारित आराखड्यात हिंगोली जिल्ह्यातील राऊटमध्ये बदल करण्यात आले आहेत। यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील अलाइनमेंटमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यातील राऊट संदर्भातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे बसंबा परिसरात जमीन अधिग्रहणाची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती। यावरून स्पष्ट होते की शक्तिपीठ महामार्गाचा कॉरिडॉर हिंगोली जिल्ह्यात निश्चितपणे प्रस्तावित आहे। या महामार्गाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांना जोडणे, ज्यामध्ये महूर, तुळजापूर, कोल्हापूर या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे। म्हणूनच महूर शक्तिपीठाकडे जाणाऱ्या कॉरिडॉरमुळे हिंगोली जिल्ह्याचा मार्ग या प्रकल्पासाठी महत्त्वाचा मानला जातो। पूर्वीच्या टप्प्यातील मंजूर आराखड्यानुसार या महामार्गासाठी राज्यभरातील सुमारे 370 गावांवर जमीन अधिग्रहणाचा परिणाम होण्याची शक्यता होती। ही संख्या आधी काही ठिकाणी 400 सांगितली जात होती, मात्र अधिकृत नोंदणीनुसार ती सुमारे 370 गावांपर्यंत मर्यादित आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील महामार्ग जाणे निश्चित झाले असले तरी अंतिम गावनिहाय अलाइनमेंट अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही। सध्या सर्वेक्षण आणि जमीन मोजणी प्रक्रिया सुरू आहे। हा महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून गेल्यानंतर धार्मिक पर्यटन वाढणार, जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सुधारेल, व्यापार आणि उद्योग वाढतील आणि भविष्यात जमीन दर वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः महूर शक्तिपीठाकडे जाणारी कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल। तुमच्या गावाजवळ शक्तिपीठ महामार्गाचा राऊट जाणार आहे का? तुमचा तालुका कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि शक्तिपीठ महामार्गाचे व्हेरीफाईड अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या RB मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।